नमस्कार, मी अमोल पाटील। आज माझ्यासोबत सक्सेस स्टोरीमध्ये ऋषिकेश भोसकर आहेत, ज्याचं रिसेंटली आत्ताच काल परवा लागलेल्या SBI ज्युनियर असोसिएटमध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे। ऋषिकेशचा इंटरव्ह्यू आपल्याला पूर्ण बघायचा आहे, ज्यामध्ये त्यानं केलेली स्टडी असेल, त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल, त्यानंतर त्याला तयारी करत असताना आलेल्या अडचणी असतील, त्या अडचणीतून त्यानं कशी मात केली आणि एक फायनल सिलेक्शन गव्हर्नमेंट जॉब त्याने मिळवला, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या 20 मिनिटांमध्ये बघायच्या आहेत। पण त्या अगोदर ऋषिकेशचा एक आध्यात्मिक अँगल आहे, तो आपल्याला त्याच्याकडून जाणून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यूला स्टार्ट करायचे। ऋषिकेश, पहिले तर तुझं खूप खूप अभिनंदन, जे तुला गव्हर्नमेंट जॉब लागला आणि SBI सारख्या ब्रँडमध्ये तुझं फायनल सिलेक्शन झालेलं आहे। पुढचा पार्ट तुझा आध्यात्मिक अँगल काय हे माझ्यासोबत तू बोलत होता, ते फक्त आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनाही तुला सांगायचं आहे। सर, प्रथमतः धन्यवाद की आपण संकल्पच्या एज्युकेशन टीममध्ये आम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं। यस। आणि माझा आध्यात्मिक अँगल सर बालपणापासूनच, ओके, माझे आई बाबा दोन्ही आध्यात्मिकच आहेत। ओके। आणि बालपणापासून मला महादेव आणि महाकाली दोघांचीही भक्ती करायला आवडत होतं। ओके। तर मी सुरुवात सर एका श्लोकाने करतो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हर हर महादेव। ओके, याचा आध्यात्मिक अँगलचा अभ्यासामध्ये पण भरपूर तुला फायदा झाला असेल। हो सर। ह्याही गोष्टीला आपल्याला डिस्कस करायचं आहे। पण बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आपण म्हणू शकतो की आपण जे स्ट्रगल, जे पेशन्स, जे हार्डवर्क करतो, त्यानंतर आपल्याला कधी डिप्रेशन, कधी निकाल आल्यानंतर खुशी असेल, कधी गम असेल, या सगळ्या गोष्टी या अप अँड डाऊन चालू असतात। त्यामध्ये हा आध्यात्मिक अँगल खूप महत्त्वाचा आहे, जिथं आपलं मन शांत होते। नक्कीच ऋषिकेशला प्रिपरेशन करत असताना या गोष्टीचा मन शांत करण्यासाठी असेल आणि पुढची तयारी अजून जोमाने करण्यासाठी फायदा नक्कीच झाला असेल। हो सर। यस। तर आपला हा इंटरव्ह्यू स्टार्ट करत असताना ऋषिकेश, मला तुझ्याकडून तुझं फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा तू कुठलचा आहेस प्रॉपर, या गोष्टीच्या बाबतीत थोडं मला पण आणि सगळ्यांना पण माहिती द्यायची आहे। सर, मी नांदेडचा आहे। ओके। नांदेडमध्ये कंधार तालुका बाचोटी गावातला मी आहे। यस, कंधार तालुक्यात बाचोटी। लहानपणापासूनच माझं शिक्षण नांदेडमधल्या गुजराती शाळेत झालेलं आहे। ओके। आणि तिथून मग पुढे 10वी 12वी नांदेडला करून माझं ग्रॅज्युएशन सुद्धा नांदेडमधूनच झालेलं आहे। ओके, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन सगळं नांदेडमध्ये झालं। ओके, सर। बरं। आणि घरी तुझे वडील वगैरे काय करतात? सर, माझे वडील गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत, ते पोलीस आहेत। ओके। माझी आई हाऊसवाईफ आहे। ओके। आणि मला एक ताई पण आहे, जी सध्या डॉक्टरचा अभ्यास परस्यू करत आहे। ओके, मेडिकलचं त्यांची तयारी चालू आहे। ओके ओके। बघा, नांदेड जिल्ह्याचा विद्यार्थी आहे, कंधार तालुक्यामधून एक छोटंसं गाव बाचोटी, तिथून त्यानं प्रिपरेशनचा प्रवास स्टार्ट केला आहे। पण हे करत असताना तुझं 10वी 12वी हे कशा पद्धतीनं झालं आणि तिथं तू हुशार होता का खूप, ज्याचा तुला बँकिंगला फायदा झाला, नेमकं काय? सर, 10वी पर्यंत सर माझा अभ्यास मला जसा भासतो जाणवतो खूप चांगला होता सर। ओके। जेणेकरून मला 10वी मध्ये 98% गुण पडले। 10वीला 98% मार्क्स होते तुला? ओके। गुण 98% पडलेच। त्याबरोबरच सर इतर ज्या स्पर्धा परीक्षा होत्या, जसं की ऑलिम्पियाड्स असतात, यस, ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कंडक्ट करतं, स्वतः TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च कंडक्ट करतं, यस, त्या सर्व ज्या ऑलिम्पियाड्स होत्या सर, त्या मी देत होतो। यस। आणि महाराष्ट्र आणि इंडिया लेवल, नॅशनल लेवलवर सर मी मेरिटमध्ये पण बऱ्याच गोष्टींमध्ये आलो होतो सर। त्याचा मला सर एवढा फायदा झाला पुढच्या बँकिंगमध्ये सर। ओके। तो बेस माझा एकदम तिथे क्लिअर झाला। बेस पक्का होता? बेस माझा सर पक्का तिथेच झाला। यस। आणि 12वीला त्यानंतर? सर, 12वीला मी जसं मी 11वी संपली सर माझी, यस, मला सिव्हिअर हेल्थ इश्यू झाला होता सर। ओके। सो मी माझं 12वी मध्ये एकदा फेल झालो। 12वी मध्ये तू फेल झाला होता? हां सर। ओके, 12वी फेल, लक्षात घ्या, याच्यासारखं फेल्युअर आणि त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब, हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। पुढे ग्रॅज्युएशन कशामध्ये केलं तू? सर, मी ग्रॅज्युएशन माझं इंजिनिअरिंगमध्ये झालंय, ओके, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन। ओके। नांदेडचं एक कॉलेज आहे, ऑटोनॉमस गव्हर्नमेंट कॉलेज, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ SGGS कॉलेज। यस, SGGS। यस। सर, त्याच्या फर्स्ट इयरमध्ये मी जेव्हा गेलो, माझा फर्स्ट इयर ड्रॉप आहे। पुन्हा फर्स्ट इयर ड्रॉप आउट? 10वीला 98%, 12वी फेल हेल्थ इश्यूमुळे, पुन्हा फर्स्ट इयर ड्रॉप। इंजिनिअरिंगच्या SGGS सारख्या कॉलेजमध्ये, जे की ऑटोनॉमस कॉलेज आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट इयर ड्रॉप आउट? हो सर। बरं, अजून इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू होणार आहे, कारण की इतकं फेल्युअर आणि नंतर सक्सेस हे तुमच्या खूप कामाचं असणार आहे। सर,
पुढे मग जसं आता ग्रॅज्युएशन संपलं सर माझं 2023 मध्ये. ग्रॅज्युएशन मध्ये एकच वर्ष ड्रॉपआउट होता का पुन्हा फेल? नाही सर, एकच वर्ष ड्रॉपआउट होतो. हा, बाकीचे सगळे विषय सर A+ मध्ये आहेत माझे. वा, पुढचे सगळे A+ मध्ये आले. 8.6. व्हेरी गुड. पुढे सर त्याच्यानंतर 2023 ला ग्रॅज्युएशन झालं सर माझं. आता रिसेंटली 2023 मध्ये. म्हणजे तू सर. कोविड मध्ये ग्रॅज्युएशन केलं असे म्हणून? 2 वर्ष कोविड मध्ये सर 2 वर्ष माझे. कोविड मध्ये पण हो, गेले तुझे. 2 वर्ष. मग आता 23 मध्ये ग्रॅज्युएशन झालं इंजिनिअरिंग, ते हा, पण ऑटोनॉमस कॉलेज तुझं SGGS सारखं. हा, सर. मग त्यानंतर बँकिंग कडे येण्याचा प्रवास कसा चालू झाला तुझा? कारण सर, तिकडे कॅम्पस बरोबर रिक्रुटमेंट आहे. वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील. हो सर. सर माझं जे SGS कॉलेज आहे त्याच्यामध्ये सर सॉफ्टवेअरसाठी आमच्या बॅचमध्ये खूप भारी ऑपॉर्च्युनिटीज होत्या. ओके. आमच्या कॅम्पसमध्ये सर जवळपास 70 to 75% मुलांचं प्लेसमेंट झालं होतं. झाले. कशामध्ये झाले? सॉफ्टवेअरमध्ये. त्यातले मॅक्झिमम मुलं सर सॉफ्टवेअरमध्ये गेले. इलेक्ट्रॉनिक्स असो, yes. केमिकल इंजिनिअरिंग असो, ते Yes. सगळे मुलं सॉफ्टवेअरमध्ये गेले सर. पण Okay. मी ना सर पूर्ण इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास केला होता ओके. आणि मला सॉफ्टवेअरचं एवढं नॉलेज नव्हतं. ओके. आणि आमच्या कॅम्पसमध्ये सर सॉफ्टवेअरच्या तेव्हा कमी कंपनी झाल्या होत्या आणि त्यांनी फक्त Okay. 2 ते 3 मुलांना घेऊन गेले. 240 इनटेकमधून. त्याच्यामध्ये माझं 240 पैकी 2-3 फक्त? 2 मुलं घेतली ओके, सर हा. प्रॉपर. त्याच्यामुळे मग मला ठरलं की काय करायचं पुढे. हा. जर आता जर मी परत गेटचा अभ्यास केला पुढे हा. आणि M.Tech साठी जर मी ट्राय केलं तर परत 2 वर्ष माझी तिथे Yes, जातील. पुन्हा 2 वर्ष अभ्यास गेटचं प्रिपरेशन करायला मला प्रॉपर 1 वर्ष लागेल Yes, बरोबर. कुठेतरी जाऊन. म्हणजे जॉबसाठी मला 3 वर्ष कमीत कमी लागतील. लागणार. तर नंतर सर मी असा विचार केला की आपला गव्हर्नमेंट सेक्टर हा थोडं चांगलं राहील की एक सिक्युअर जॉब आहे आणि त्याचबरोबर मग एक वर्क लाईफ बॅलन्स मला गव्हर्नमेंटमध्ये बिलकुल. वाटलं सर पहिल्यांदा. तर गव्हर्नमेंटमध्ये पण मी विचार केला तर UPSC करावी, MPSC करावी का आणखीन कोणतं करावं, बँकिंग सारखी गोष्ट. हा. तर सर मी आधी डिसाईड केलं की मला काय येतं. येस. मला 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत माझं स्ट्रॉंग काय होतं. येस. माझं इतिहास भूगोल स्ट्रॉंग नव्हतं सर. ओके. ते पार्ट करू मी केलेलं आहे. ओके. पण सर मग मी विचार केला की माझं इंग्लिश चांगलं आहे, कॉन्ट चांगलं आहे, LR पण चांगलं आहे 10वी पर्यंत. म्हणजे आपण तेव्हा बुद्धिमत्ता म्हणत होतो, गणित म्हणत होतो, बुद्धिमत्ता, आपली स्कॉलरशिपचे एक्झाम सर. बिलकुल. तर त्याच्यानंतर मी विचार केला की बँकिंग क्षेत्र असं आहे सर. मी स्वतः एक थोडासा अनालिसिस केलं त्याचं. स्वतःहून त्याचा अभ्यास केला तू आधी. ओके. म्हणजे तुला रेफरन्स वगैरे कोणीच दिला नाहीये. आफ्टर ग्रॅज्युएशन फक्त तुझं स्वतः अनालिसिस केलं की Yes. कोणतं माझ्यासाठी बेस्ट फील्ड राहील सर. येस. तर त्याच्यानंतर सर मग मी बँकिंग सर असं बँकिंग मी का निवडलं त्याच्या मागचं कारण हे सर, कारण 3 विषय आहेत फक्त. येस. कॉन्ट, LR, इंग्लिश. तुम्ही GA मेन्सला करू शकता. मेन्सला GA आणि कम्प्युटर आहे. त्याचं काही प्रीला व्हॅल्यू नाही काही. तर मग आणि विशेष म्हणजे सर 6 महिन्यामध्ये ते 8 महिन्यामध्ये तुमची सगळी प्रोसेस होऊन जॉईनिंग येते सर. येस. म्हणजे एका वर्षाच्या हार्ड कालावधीमध्ये अँड फास्ट. सर तुमच्या हातात गव्हर्नमेंट जॉब आहे. येस, बिलकुल. आणि म्हणून सर मी बँकिंग कडे तू आलेला आहे. Yes. बघा, ऋषिकेशच्या सांगण्यामधले काही मुद्दे म्हणजे ग्रॅज्युएशन तेवढ्या चांगल्या SGGS सारख्या कॉलेजमध्ये झाल्यानंतर तिथं अपॉर्च्युनिटीज किंवा त्यांची जे कॅम्पसवाला पार्ट आहे तो चांगला झाला नाही आणि त्याचं कम्प्युटर नव्हतं आणि त्या टाईमला रिक्रुटमेंट तशा झाल्या नाहीत कॅम्पस थ्रू. त्यानंतर स्वतः सेल्फ ॲनालिसिस करून असं चूज केलंय त्यांनी फील्ड की जिथं मला लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे. नो डाऊट तो जर 10वी 98%, 12वी फेल होऊन पुन्हा 12वीला पण तुला पर्सेंटेज सर एकदा फेल होऊन सेकंड इयर जेव्हा मी दिलं तेव्हा 86.6 पुन्हा 86% आणि SGGS मधून फर्स्ट इयर ड्रॉप आउट असल्यानंतरही ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर जर बँकिंग निवडली तर त्याच्या मागचं एक प्लेन रिझन असं होतं की एक्झाम वेळेवर होणार, निकाल वेळेवर लागणार, सिलेक्शन आपल्याला प्रॉपर भेटणार आणि कुठेही आपण स्वतः बघतो IBPSचं कॅलेंडर मागच्या 14 वर्षापासून जानेवारी महिन्यात 15 किंवा 16 तारखेला डिस्प्ले होते. जुलै ऑगस्ट पासून त्याच्या एक्झाम होतात. ग्रामीण बँकेच्या 1 जानेवारीला रिझल्ट येतो आणि 1 एप्रिलला IBPS PO क्लर्क आणि स्पेशलिस्ट ऑफिसर हे सगळे निकाल आलेले असतात. इन बिटवीन आलेल्या SBI असेल, नाबार्ड असेल, FCI असेल, या सगळ्या रिक्रुटमेंट या चालूच असतात. तर तुला बँकिंग हे करण्याचं पहिलं म्हणजे हेच की ह्या गोष्टी मला इझिली अचीव्ह करता येतील आणि फास्ट प्रोसेस होते सर. येस. बरं, बँकिंग मध्ये तयारी करत असताना मग तू अभ्यास कसा केला, कोणते सोर्स तू फॉलो केले आणि त्यामध्ये तुझा संकल्प एज्युकेशन किंवा आकाश जाधव सर यांचा काय रोल आहे? सर बँकिंगची सुरुवात मी जेव्हा मे 2024 मध्ये संभाजीनगरला आलो सर. ओके. त्याच्या आधी 1 वर्ष सर मी नांदेडलाच होतो. ओके. आणि मी तिथे बसून मग MBA CETचं साईड बाय साईड थोडं बँकिंगशी रिलेटेड आहे ना म्हणून ते पण थोडं बघत होतो. MBA CET बँकिंग रिलेटेड होतं. तर गेल्या वर्षी 2023च्या MBA CET मध्ये 2024ला जी झालेली आहे येस येस ती त्याच्यामध्ये सर मला 99.34% होते. 99.34 MBA CET मध्ये पण होते. हे कुठलाही अभ्यास चालू करण्याच्या आधीच. हा, बँकिंगचा अभ्यास काहीच नव्हता. जस्ट 2 तास बसायचं दिवसातले, काही करायचं नाही तर अभ्यास घरच्यांना कळावं दाखवायचं की मी अभ्यास करतो. पोरगा अभ्यास करायला म्हणजे
ते त्यांना वाटू नये रिग्रेट की असं नाही व्हायला ग्रॅज्युएशन झालं काहीच करत नाही, काहीतरी करतो 2 तास आणि बसायचो मी. त्यामध्ये पण ते प्रिपरेशन कशावरून करायचे तुम्ही? सर प्रिपरेशन मी सर अड्डाचं पुस्तक होतं 24/7. ओके त्याचं माझ्याकडे सर माझ्या मित्राकडे त्याचे बुक्स होते. ओके ओके त्याच्या त्यांना बुक्स मला दिल्या होत्या. घेतले आणि ती तयारी केली. हा त्याच्यातूनच तयारी केली सर. व्हिडिओ वगैरे युट्यूबला? सर व्हिडिओ युट्यूबला मग मी कौशिक मोहंती सरला फॉलो केलं क्वांटसाठी. ओके. इनिशियल स्टेजला सर मी अंकुश लांबा सरांना फॉलो केलं होतं. हा. आणि तेव्हा सर इंग्लिशचं मी काहीच केलं नव्हतं 2024 मध्ये. हा म्हणजे 23-24 ची गोष्ट करतोय मी. ओके. हा ना, ग्रॅज्युएशनच्या नंतर आणि बँकिंगची तयारी स्टार्ट करण्याच्या आधीच. यस. म्हणजे त्याच्यामध्ये मी इंग्लिश काहीच केलं नव्हतं. काहीच म्हणजे आपलं माझं जे 10वीला इंग्लिश मध्ये मला 95 मार्क होते आणि इंग्लिश थोडं डिसेंट होतं माझं. यस. तर मग ते माझा हेल्प तिथं झाली सर MBA सिटी मध्ये. मग गेल्या वर्षी 99.34 भेटले. आणि मग पण एक JBIMS कॉलेज आहे आपलं सर. ओके. महाराष्ट्रातलं. यस. तर त्याचं भेटत नव्हतं मला सर. ते वेलिंगकर भेटत होतं. ओके. म्हणलं मग परत ते सुरू झालं. म्हणलं नको म्हणलं ही गोष्ट. मग मी मे 2024 मध्ये इथे आलो सर. डेडिकेटेडली चालू केला. मी संभाजीनगरला आलो. यस. म्हणजे पण तुला जे 99.34% पण पडलेत MBA मध्ये ते स्वतः सेल्फ स्टडी करून युट्यूबचे काही व्हिडिओ बघून या पद्धतीनेच पडलेले आहेत. पण याचा सगळ्यात मोठा बेस आपण असंही म्हणू शकतो की ऋषिकेशचं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड 10वी-12वी हा बेस खूप चांगला होता. ज्यामध्ये क्वांट असेल, इंग्लिश असेल, हा पार्ट खूप चांगला होता. इव्हन 7वी, 8वी, 9वी पासून किंवा आपल्याला ज्या स्कॉलरशिप एक्झाम आणि तुझे ऑलिम्पियाड वगैरे सगळं सांगितलं तेही त्यानं तेवढा इफेक्टिव्हली पूर्ण केलं. त्याचा नक्कीच फायदा त्याला ग्रॅज्युएशनला पण झालाय आणि त्यानंतर पण तुला ते प्रिपरेशन मध्ये पण झालाय. ओके. बरं, मग हे स्टडी करत असताना तू किती फॉर्म भरले, किती वेळा फेल झाला आणि किती वेळा तू इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला? सर जेव्हा मे 2024 पासून मी प्रिपरेशन सुरू केलं सर मला इथलं काहीच माहित नव्हतं. मी डायरेक्ट इथं आलो सर. ओके. डायरेक्ट ट्रेन पकडले, जनरलचा डब्बा घेतला, इथं आलो. मला फक्त एक गोष्ट माहिती होती सर, आता हा प्रवास थोडा मोठा आहे आणि सर मला पूर्ण पॉइंट्स एक थोडा 2 मिनिट लागले. बिलकुल सांग. सुरुवातीला सर मी इथे आलो आणि काहीच माहिती नव्हतं. तापड्यासमोर उतरलो पहिल्यांदा. माझा पहिला स्पॉट तापडे होता. ते वडात ते झाड होतं मोठं. मग सर शुभम सरांची अकॅडमी दिसली सर मला. तर त्यांना बोललो तिथे. मग तिथून सर 6 महिन्यापासून म्हणजे प्रॉपर सर त्यांनी गायडन्स केलं सुरुवातीला मला. त्यांचे मुद्दे फॉलो केले पण मला पूर्ण फॉलो होत नव्हते. तर मग मी माझं परत मला सुरुवातीच होतं की सेल्फच करायचं. कारण होत नव्हते फॉलो तर मग ते मला प्रेशर होतं तर मला मुद्दे फॉलो होत नाही. तर मी माझ्या वेनी गेलो सर. त्याच्यानंतर सर डिसेंबर झाला. मग आकाश जाधव सरांची ओळख झाली सर माझी. आणि आकाश जाधव सरांची ओळख झाली मग त्यांनी सर CGLचं आणि बँकिंगचं दोन्ही एकत्र कसं करायचं त्याचं मार्गदर्शन केलं सर. प्रॉपर तुला ते डिटेल मार्गदर्शन केलं आकाश सरांनी. सर मी 300 या वर्षी जी CGL दिली होती, प्रिलिम्स पास झालो मी. मेन्स मध्ये सर 320 पडले. 15 मार्कांनी गेला तो ती गोष्ट वेगळी. म्हणजे बँकिंग करत CGL करणं थोडीशी वेगळी गोष्ट आहे सर. पण मग मॅनेज करत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्लॅन फॉलो केला मी. आणि मग त्याच्यामध्ये CGL मध्ये थोडं जवळ गेलो. मग या वर्षी पण आहे, मी परत ट्राय करतो या वर्षी ही जर. त्याचबरोबर सर आता ह्या सगळ्या पोस्ट निघाल्या आणि आपले एक सर इथं आहेत शंकर सर आणि कृष्णा पाटील सर त्यांच्याकडून मी ना सर माझ्या जे स्किल्स होत्या ना आणखी फिनिश झाल्या सर. ओके. म्हणजे मी तोंडी सोडवतो सर. ओके. म्हणजे कुठलाही तू क्लास केलेलाच नाही सर. म्हणजे बँकिंग गायडन्स घेतलेला आहे. मग आता याच्यातून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आकाश जाधव सरांचं गायडन्स असेल किंवा इतर फॅकल्टीचं पण ज्या बँकिंगसाठी शिकवतात मार्गदर्शन कोणीही चुकीचं करणार नाही ही तर गोष्ट खरी आहे. तुम्ही कोणत्याही क्लासचे नसताना एक साधी गोष्ट आहे. मग संकल्प एज्युकेशन सोबत तू कोणत्या पद्धतीने म्हणजे आकाश सरांचं तुला तर कंटिन्युअस गायडन्स होतं. SSC आणि बँकिंग करायचं म्हणजे तुला त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मॅथ आला, GS आलं, हा पण तयारीचा पार्ट सरांनी तुला सांगितला. त्याच्यात मंथली सेशन मधला पार्ट सरांचा आहे तो पण त्याच्यामध्ये जर आपण कधी फॉलो केला तर त्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे पुढच्या येणाऱ्या एक्झाम कोणत्या आहेत त्याचं तंतोतंत मार्गदर्शन असेल किंवा त्याचा स्टडी प्लॅन आपण त्या पद्धतीनं करू शकतो. पण संकल्प एज्युकेशन सोबत मग त्या पद्धतीनं जोडल्यानंतर तो एक पार्ट आहे की कारण विद्यार्थी ऐकणाऱ्यांना की बाबा यांना क्लास कुठलाच लावला नाही, गायडन्स सगळ्याच फॅकल्टीचं घेतलेलं, आकाश सरांचं त्यातल्या त्यात कंटिन्युअस घेतलंय तर मग आमच्या सोबत जोडण्याचं रिझन. सर महाज्योतीची एक्झाम दिली होती IBPS आणि CGL ची. सर जेव्हा महाज्योतीची एक्झाम दिली होती IBPS महाराष्ट्रातून पहिलं ना 100% तुझंच माझंच होतं सर. वा. म्हणजे आपल्या ज्या गव्हर्नमेंट स्कीम चालतात ज्यामध्ये सारथी असेल, बार्टी असेल, TRTI असेल या सगळ्या स्कीम पैकी महाज्योतीची एक अजून स्कीम आहे जी OBC कॅन्डिडेटसाठी आहे. त्यामध्ये तो फॉर्म भरून
आणि मी हे प्राऊडली सांगू शकतो की या सगळ्या स्कीमची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती आकाश जाधव सरांनी केली. म्हणजे बँकिंगच्या विद्यार्थ्यांना स्टायपंड भेटतो ही जर माहिती कोणी या फील्डमध्ये कोणी दिली असेल तर त्याचं फक्त एकमेव नाव पुढे येऊ शकते, ते म्हणजे आकाश जाधव सर. त्यामध्ये यूट्यूबच्या व्हिडिओपासून गायडन्स असेल, टेलिग्राम सेशनमधून गायडन्स असेल, त्यानंतर विद्यार्थ्याकडून इफेक्टिव्हली फॉर्म भरून घेणं असेल, हा सगळ्याचा सगळा पार्ट. त्याचा एक स्टायपंडचा लाभार्थी प्लस तो संकल्प एज्युकेशन इन्स्टिट्यूट निवडली, त्यामुळे तो संकल्पचा एक विद्यार्थी, त्या पद्धतीनं तो संकल्पचा प्रवास तुझा झालाय. बरं, यामध्ये एक प्रश्न राहिलेला आहे की त्याचं उत्तर नाही आलं की त्याच्यात तू फॉर्म तर सगळे भरले पण फेल्युअर किती आले, इंटरव्ह्यू पर्यंत किती पोहोचला? सर जेव्हा मी मे 2024 मध्ये फॉर्म भरायला सुरुवात केली सर आरआरबी पीओ नाही निघाली प्रिलिम्स, आरआरबी क्लर्कची प्रिलिम्स नाही निघाली, IBPS क्लर्कची प्रिलिम्स नाही निघाली, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कुठलाच नाही, तिन्ही प्रिलिम्स नाही निघाल्या माझ्या. त्याच्यानंतर सर मी IBPS PO ची प्रिलिम्स निघाली, PO ची मेन्स निघाली. म्हणजे जो तुझा 12वी फेल फर्स्ट इयर ड्रॉपआउट तो जो फेल्युअर वाला पार्ट होता तो इकडे कंटिन्यू झाला. पहिल्या 3-4 एक्झाम प्रिलिम्सच नाही निघाल्या. ओके, पुढे IBPS PO ची प्रिलिम्स निघाली, मेन्स निघाली, इंटरव्ह्यू गेलो, IBPS PO चा इंटरव्ह्यू पण दिला, ओके. इंटरव्ह्यू मध्ये पण मग फेल झालो, म्हणजे ऍक्च्युअली लास्ट स्टेजून वापस फेल्युअरच होता. IDBI जाम मध्ये इंटरव्ह्यू दिला, तो फेल झाला. MBA CT परत दिली सर यावर्षी, 99.76% आले. पहिले 3-4 होते, आता 7-6 वाढले पर्सेंटाइल. ओके. त्याच्यानंतर सर SBI क्लर्क दिली आणि SBI क्लर्क मधून मग सर ही फायनल रिझल्ट आला SBI क्लर्कचा. NISL असिस्टंट दिली होती, त्याची LPT झाली आहे, तो बाकी आहे. मे बी होऊ शकतो, काही सांगू शकत नाही, होपफुली तो पण होऊ शकतो. यस, मे बी सर. यस, ओके. मागे स्क्रीनवर सक्सेस स्टोरी एक दिसते आपल्याला. बघा, आपल्याला एक 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक ऋषिकेश नावाचा मुलगा आहे, तो काहीतरी सांगतोय मी कशी तयारी केली, कोणाचं गायडन्स घेतलं आणि मला गव्हर्नमेंट जॉब लागला. पण त्याच्या मागे काय आहे, त्याची स्टोरी काय आहे, ह्या गोष्टींपैकी ऋषिकेश तू वाचत असशील तर कुठली कुठली गोष्ट तुला लागू होते? सगळ्यात सर, ऑलमोस्ट सगळ्या. ज्यामध्ये तुम्ही नाव वाचत असतील तर हार्डवर्क आहे, रिस्क आहे, हसल आहे, देन रिजेक्शन, एक्सक्युजेस, प्रोक्रॅस्टिनेशन असेल, फेल्युअर आहे, पेशन्स आहे, फेल्युअरचा तर पार्ट मला वाटतं इथे तो हायलाइट केला पाहिजे की त्याचं 12th फेलची तुझी UPSC ची फिलिंग आहे. नेमकं तो जो 12th फेल मूवी येऊन गेला, तसंच तुझं 12वी फेल. म्हणजे आयुष्यात काही सक्सेस मिळवायचं तर आधी फेल व्हावं लागते का? सर ग्राफ मॅथ्सचा स्टुडंट असल्यामुळे, म्हणजे मॅथ्स 10वी पर्यंत शिकल्यामुळे ते ग्राफ जसं वरून खाली चाललाय ना सर, तो एक निश्चित गोष्ट आहे सर, खालून वर जाणारच नाही तो. येस. तर तिथून ना तो तुम्ही इथं जर खसले ना सर तुम्ही, मी नाही खसलो सर. येस. इथं जर मी खसलो असतो ना सर तर मी नसलोच असतो सर. पण आता या गोष्टीचा फक्त मला विद्यार्थ्यांना एक मेसेज पोहोचवायचा आहे, तो म्हणजे की SBIच्या निकालाची याच्या आधी कधीच एवढी कोणी वाट नाही बघितली, तेवढी वाट यावर्षी विद्यार्थ्यांनी बघितली की SBIचा निकाल कधी येणार. याच्यावर युट्यूब चॅनल्स असतील, टेलिग्राम चॅनल्स, विद्यार्थ्यांच्या चर्चा इतक्या जास्त होत्या, कधी लागणार कधी लागणार कधी लागणार. फेल्युअर वाल्या पार्ट मध्ये तू जसं अडकून नाही पडला आणि तिथून तुझा ग्राफ वर गेला, त्या विद्यार्थ्यांना काय सांगशील ज्यांचं यावर्षी कुठलंच सिलेक्शन झालं नाही, SBI पण नाही झालं, त्यांच्यासाठी तुझं काय मेसेज असेल? सर खरं सांगायचं, फेल्युअर्स येणार सर, हे इनविटेबल आहे, हे येणार लाईफमध्ये. फक्त सर त्या पॉईंटला ना तो टेस्टिंग पॉईंट आहे. तुम्ही तिथं होप सोडल्या सर तर मग तुम्हाला आणखीन फेल्युअर्स येणार. पण तुम्ही त्याच्यातून शिकले ना सर की मी का चुकलो, माझी कुठं चूक झाली, ते गेनिंग पॉईंट्स आहेत सर आपले. तिथं तुम्ही करेक्ट केले मिस्टेक तर नंतर सर तुमचा ग्राफ आहे ना सर वरच जाणार सर. आणि SBI मध्ये किंवा इतर एक्झाममध्ये ज्या मुलांचं नाही झालं सर सिलेक्शन, सर होप्स नाही सोडायला पाहिजे सर कधी पण. आणि होप्स अशी गोष्ट आहे ना सर, ती तुम्हाला फार लांब घेऊन जाईल सर. बरोबर आहे. आपल्या मनात काहीतरी जिवंत आहे, एक आशा जिवंत ठेवली पाहिजे सर शेवटपर्यंत. ती जिवंत आहे तरच आपण काहीतरी पुढचं काम करू शकतो. त्यामध्येही तुला असं कधी झालं का फेल्युअर आल्यानंतर डिप्रेशन आलं, त्यानंतर गायडन्स किंवा मग त्या आध्यात्मिक तुझा जो अँगल आहे त्याचा काही फायदा झाला? सर जेव्हा फेल्युअर येतं सर तेव्हा आजूबाजूचे मित्र सक्सेस सेलिब्रेट करतात. मित्राचं नाव घेतलं म्हणून मी फक्त स्क्रीनवर तुझं जे सिलेक्शन वाला पार्ट होता तो पण सगळ्यांना दाखवून देतो की ऍक्च्युअल नंतर काय फिलिंग असतात विद्यार्थ्यांसोबतच्या किंवा मित्रांसोबतच्या. त्या पार्ट मध्ये तू कसं डील केलं जेव्हा डिप्रेशन किंवा फेल्युअर होतं? सर डिप्रेशन तर नाही म्हणता, पण जेव्हा स्ट्रेस येतो सर, कधी नर्वसनेस येते, अँझायटी येते सर, एक्सपेक्टेशन्स असतात सर. पण जेव्हा सर एखादा रिझल्ट नाही येत तेव्हा सर इनिशियल स्टेजला जेव्हा मुलांचं सेलिब्रेशन होत असतं, मित्रांचं सेलिब्रेशन होत असतं सर, तेव्हा सर थोडंसं नर्वसनेस वाटतं की आपलं काय चुकलं, आपण तर त्याच्यासारखाच अभ्यास केला, आपण पण तेवढाच वेळ बसलो, मग ह्यानं चांगलं कुठे केलं. मग ते सुरुवातीला होतं सर. मग ते 1-2 दिवस ना सर
शांततेत राहत होतो मी, शांत बसत होतो एका ठिकाणी, आपलं Yes. चुकलं कुठलं, हा आपले कोणते पॉईंट चुकीच झाले हे मी स्वतः काढत होतो सर. आणि मग मित्रांना विचारायचं, सर यार भाई माझं हे चुकलंय आणि तुझं झालंय, तर मग तू ह्याच्यापेक्षा वेगळं काय केलं कशा होतं. पद्धतीने मग केलं? त्याचे जर चांगले पॉईंट्स वाटले सर, मी ते स्वतःच घेत होतो डायरेक्ट. येस आणि सर त्याच्यामुळे सर म्हणजे एक एक मिस्टेक मी करेक्ट करत गेलो. येस. आणि मग हे आहे सर आज. बघा ऋषिकेशच्या बाबतीमध्ये म्हणजे क्लासेस तर नव्हते, पण फेल्युअर आल्यानंतरही मला कोणाकडून तरी शिकायचंय. नाही तर जनरली असं असतेच भावना की माझा मित्र जॉबला लागला तर ती खुशी तर दाखवतो आपण, मनात कुठेतरी गम असतेच की म्हणजे ते 3 इडियट मध्ये जे आहे हो. की आपण फेल झाले याचं दुःख नाही, पण आपला बरं, मेरा मित्र दोस्त- पहिला आला हा. त्याचं जास्त दुःख आहे दुःख आहे, आपल्याला. सर. त्या पद्धतीचं आहे. पण त्याच्यातूनही तो का आला, त्याला का जॉब लागला, Yes, sir. त्यानं काय माझ्यापेक्षा वेगळं केलं, Yes, sir. ह्या गोष्टी शिकून स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट Improvement. करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जी, sir. नो डाऊट आपण त्याच्यात कन्सिस्टन्स आहे, हो. कन्सिस्टन्सी Consistency. आपली आहे. आणि आपण जर तो प्रवास जो आहे तो त्या पद्धतीनं करत राहिलो तर आपल्याला यश नक्की भेटणार, हे तर आपण सगळ्यांनाच सांगू सर शकतो. बँकिंग असं आहे ना सर, सगळ्यांना भेटणार, येस सगळ्यांना भेटणार. फक्त गोष्ट अशी आहे ना सर, डिस्ट्रॅक्शन फ्री, येस फोकसली अभ्यास जर तुम्ही केला शांततेत, कोणाला आपापला अभ्यास आणि आपलं बस आपला अभ्यास आणि आपलं करिअर तुम्ही Yes. ते फक्त 1 वर्ष 6 महिने केले ना सर, बरोबर. सर सगळ्यांना बँकिंग मध्ये भेटतं, सगळ्यांना. फक्त मुलांचं चुकतं कुठं सर, थोडंसं ते मुलं आउट ऑफ स्कोप जातात. इथं आल्यानंतर. इथं आल्यानंतर येस अभ्यास करतात पण मात्र डायरेक्शन कधी कधी भेटत नाही. मी Yes. पण वाहत गेलो सर. सुरुवातीचे 6 महिन्याचे माझे का निघाले नाही सर प्रिलिम्स, आल्यानंतर कारण सर आल्यानंतर का निघाले नाही माझ्या प्रिलिम्स. इनिशियल स्टेज होती, हा. पण त्या इनिशियल स्टेज मध्ये सर मी झोकून अभ्यास केला असताना तर माझ्या प्रिलिम्स पण आधी निघाले पण असते. झाला आधी पण असता. झाले असतं माझ्या प्रिलिम्स Yes, निघाले yes. असतं. जे नवीन विद्यार्थी बँकिंगची तयारी करतायत किंवा याच्या पुढे करू इच्छित आहेत किंवा आत्ताही जे ऑलरेडी मागच्या 1-2 वर्षापासून आहेत, अजून एखादा जॉब नाही निघाला, सगळ्यांनी खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की एक फेल्युअर आपल्याला डिसाईड करू शकत नाही की आपलं डेस्टिनेशन काय असणार आहे. फेल्युअर 2-3 झाल्यानंतरही आपल्याला गव्हर्नमेंट जॉब लागतो, हे पण ऋषिकेशच्या स्टोरीमध्ये कळते आपल्याला. सोबत इतरांकडून आपण काय शिकलं पाहिजे, आपल्या मित्रांमधून चांगल्या गोष्टी कशा घेतल्या पाहिजे. आणि आपण बाहेर गावून संभाजीनगरला येतोय तर ज्या गोष्टीसाठी येतोय, ज्या एमसाठी येतोय, ती गोष्ट आपण करतोय का, मग आपला शेड्यूल बिघडलेला आहे. जर मला आल्यानंतर माझी बॅच करायची आहे, होमवर्क करायचा आहे, न्यूजपेपर वाचायचा आहे, ह्या गोष्टी कंटिन्युअस बेसिसवर करायच्या असतील तर त्या न करता मी काहीतरी वेगळाच करतोय, मी फॉर्म अप्लाय करत राहिले पाहिजे कंटिन्युअस बेसिसवर, जे क्वांट रिझनिंग इंग्लिश बेसवरचे आहेत ते जर मी अप्लाय करत नाहीये आणि मी दिवसभरात फक्त बॅच करतोय आणि घरी जातोय, घरी येऊन पुन्हा बॅचला येतोय, तर आपण ज्या उद्देशानं घरून इथं आलोय, ज्याच्यासाठी आपले घरचे पैसे पाठवत आहेत, महिन्याला 10,000 तर खर्च लागतोच आपल्याला, तर ते मोटिव्ह आपलं कधीच कंप्लीट होणार नाही. त्यामुळे सगळ्यांना एक माझ्यातर्फे पण आणि ऋषिकेशतर्फे पण एक विनंती आहे की इथं आल्यानंतर आपण ज्या कामासाठी आलेला किंवा तुम्ही घरूनही ऑनलाईन बॅचेस वगैरे करताय, तर आपलं एक शेड्यूल असं असलं पाहिजे की माझं पहिलं काम, माझी प्रायोरिटी माझा अभ्यास, माझं होमवर्क, मला सांगितलेल्या गोष्टी कंप्लीट करणे हे असलं पाहिजे. त्यामध्ये मग सगळ्याच आल्या, क्विजेस आल्या, मॉक टेस्ट आल्या, फॉर्म भरणं आलं, फेल्युअर आलं, पुन्हा त्या गोष्टीतून बाहेर निघून पुन्हा अभ्यास करणं आणि जोमाने पुन्हा त्या आपल्या उद्देशापर्यंत पोहोचणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्यातून माझा जर रस्ता वेगळा गेला तर बिलकुल त्यासाठी वेळ जास्त लागणार आहे. जॉब लागेल आज ना उद्या, पण त्याचा वेळ जसा जसा वाढतो तसं तसं आपलं पेशन्स कमी होत जाते. तर या गोष्टीचा आपल्याला ओव्हरऑल विचार केला पाहिजे. सर एक पॉईंट मला सांगायचं आहे सर, अभ्यास केला आपण आणि अभ्यास आपल्या सतत अभ्यास पण नाही करायचा सर. Yes. आपली अशी कंपनी असली पाहिजे सर मित्रांची चांगली, की आपण अभ्यास केला तर आपले पॉझिटिव्ह माइंडेड मित्र पाहिजे सर आपले. येस म्हणजे जे आपली एनर्जी बूस्ट करतील ना, Yes, की आपली बरोबर एनर्जी आहे. ड्रेन करतील सर. बरोबर, तसे एक्झॅक्टली. मित्र जेव्हा असतील ना सर, आपण रिलॅक्स पण होऊ शकता आणि आपली एनर्जी वाढेल पण त्यांना भेटल्यानंतर Yes, sir. बिलकुल तर तसे आपल्याला- मित्र भेटले सर मला आणि ते नक्कीच. माझं सौभाग्य आहे की मला इथं तसे मित्र भेटले बिलकुल आपल्याला म्हणजे आपल्या सबचा जो क्राऊड आहे, आपले मित्र जे आहेत, चला मूवीला त्याच्यासाठी ते इंटरेस्टेड आहेत, पण चला आपण क्रिटिकल रिझनिंगचं डिस्कशन करू, चला आपण जीएचं डिस्कशन करू, याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहेत, तर मग आपल्याला सर्कल बदलावं लागेल तेवढ्या काळापुरतं. मित्र सोडायचे नाहीत, पण ते मला ज्या तयारीसाठी जर बूस्ट करत नसतील आणि त्याच्यात माझी एनर्जी डाऊन होत असेल किंवा मी निगेटिव्ह होत असेल, तर थोड्या काळापुरतं मला त्यांच्यापासून दूर राहून चांगला सर्कल पकडून तिथून पुढे जावं लागेल. तर नक्कीच त्याच्यातूनही फायदा होतो आपल्याला. शेवटी इंटरव्ह्यूच्या आपण शेवटपर्यंत आलेला आहे, तर शेवटी तुझा विद्यार्थ्यांना तयारी करणाऱ्या जेही विद्यार्थी आहेत, आपला इंटरव्ह्यू घेण्याचा मोटिव्ह सगळ्यात मोठा हाच आहे की एक सक्सेस स्टोरी माध्यमातून बाकीच्या विद्यार्थ्यांना काहीतरी भेटलं पाहिजे त्याच्यातून. तर एक शेवटच्या काही गोष्टी तुला ज्या त्यांना सांगायच्या की त्यांनी त्यांची बँकिंगचं प्रिपरेशन करताना त्यांनाही यश भेटावं, त्याचं मार्गदर्शन म्हणून काय सांगशील? सर तुम्ही सर्वांना सांगायचं एक माझे काही पॉईंट्स आहेत सर. म्हणजे तुम्ही जर एवढं केले आय थिंक तर इट इज सफिशियंट टू स्टँड आउट फ्रॉम क्राऊड सर. येस
सर तर पहिल्यांदा सर कॉर्न टेलरसाठी प्रॉपर तुम्ही एक बॅच करा, कोणती पण करा, Yes, base प्रॉपर complete करा. बेस कम्प्लीट करा तुमचा सर, Yes. कारण बेस असल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाणार. तर बरोबर. बेस कम्प्लीट करा. कोणाचीही बॅच घ्या, आकाश सरची घ्या, कोणत्याही क्लासची बॅच घ्या, इरिस्पेक्टिव्ह ऑफ इरिस्पेक्ट ऑफ एनीवन, हा. तुम्ही एक बॅच घ्या, बॅच कम्प्लीट करा. बरोबर. त्याच्यानंतर सर तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल हा. तर गाईडली सारखा सोर्स एवढा चांगला Yes, सोर्स, बिलकुल क्वालिटी topic wise कंटेंट सर, बऱ्यापैकी quality गाईडली content. कॉर्न टेलरसाठी सर एकदम चांगला कंटेंट आहे. त्यातही टॉपिक वाईज कंटेंट Yes, जर sir. बघितलं त्याच्यात खूप चांगला आहे. येस सर, बिलकुल Yes. चांगला हा. आहे. इंग्लिशसाठी सर मी जेव्हा पर्सनली निमिषा बन्सलला जेव्हा सुरुवातीला फॉलो करत हा. होतो हम्म. तेव्हा सर मला एवढा आउटकम नाही आलं. हा. फक्त एक प्रदीप सर असे आहेत हा. ज्यांना मी फॉलो केलं बरं. आणि सर माझा सांगायचं SBI क्लर्क प्री मध्ये 30 पैकी 30 मारून आलोय सर मी ओके. इंग्लिश, आणि NSL असिस्टंट मेन्स मध्ये 40 पैकी 39 मारून आलो इंग्लिश मध्ये. बरं. तो फॅक्टर आहे. GA साठी सर तुम्ही आपण अपरिचित नावाचं एक PDF येतं सर, येस. त्याचबरोबर हे स्टडी अफेअर्स क्लाउड अफेअर्सचे एमसीक्यू येतात. येस. क्लाउड अफेअर्सचे PDF पण येतं. येस. आणि हा गौरव गर्ग सरचं सर ते बँकिंग अवेअरनेस जे येतं ना मंथली स्टडी आयक्यूचं. स्टडी IQचं, ते तेवढं जरी केलं. हां. आणि कम्प्युटरचं सर सचिन अरोरा सर आहेत. येस, सचिन अरोरांचे व्हिडिओ तेवढं करायचं. भरपूर आहेत. हे तुमचं सगळं. कम्प्युटर पण आपल्याला RBI आणि RRB Yes, दोनच sir. एक्झामला आहे. आणि इन्शुरन्सला पण आहे. इन्शुरन्सला पण आहे. येस. ते तिथून सचिन अरोरा सरांचं झालं आणि मग तुमचं म्हणजे जवळपास सगळं झालंय. ओव्हरऑल चारही विषय कॉर्न टेलर मध्ये सर तुम्हाला ऍव्हरेज नाही राहायचं. नाही, त्याच्यात आपल्याला कॉम्बो चांगला असला कॉम्बो चांगला. आणि इंग्लिश सर इथल्या मुलांचं एक वाटलं हा, मला तो आहे इंग्लिश मध्ये problem. थोडासा प्रॉब्लेम आहे. ज्यांचं- ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे ना सर हा. त्यांना सुरुवातीपासूनच सर इथे Yes, मी तेच बोलणार होतो की ज्याचं इंग्लिश चांगलं आहे त्याला सिटिंग पझल जमणार, ज्याचं इंग्लिश चांगलं आहे त्याला इंग्लिश मध्ये चांगले English मार्क मध्ये score येणार, येणार. त्याला क्रिटिकल रिझनिंग मध्ये Critical चांगले मार्क reasoning, येणार, sir. त्याचा इंटरव्ह्यू चांगला होणार, हो. GDचा पार्ट असेल तर तोही चांगला होणार. म्हणजे बेसिक नीड आहे की इंग्लिश आपण ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये वगैरे न्यूजपेपर वाचत राहिलो तर आमचे क्षितिज सर कंटिन्यू सांगत असतात की ऑनलाईन न्यूजपेपर वाचा. माझं असं असतं की न्यूजपेपर वाचा, कुठेही वाचा, ऑनलाईन वाचा, ऑफलाईन वाचा. तर मग ते वाचण्यामधून पण आपला इंग्लिश सारखा विषय हा कव्हर होतो, कारण की आपलं ग्रॅज्युएशनचे 4 वर्षाचं बॅकग्राऊंड आहे, तिथं आपण काहीच करत नाही एखाद्या वेळेस. तर मग तो तेवढा गॅप भरून काढायचा तर आपल्याला बेसिक पासून तयारी पण करावीच लागते. ओके. ऋषिकेश, SBI मध्ये सध्या तुझं फायनल सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ ज्युनियर असोसिएट, पण होपफुली तुझे ड्रीम्स यापेक्षाही मोठे असतील. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुला, तुझ्या फॅमिलीला असेल आणि यानंतरही तू तुझं एम जेही असेल, UPSCचं पण तू ट्राय केलं तेही तुला भेटो. आणि 12th फेलची जी स्टोरी आम्ही मूव्हीमध्ये बघितली ती स्टोरी तुझ्या रूपानं आम्हाला पुन्हा बघायला भेटावी, एवढीच तुला शुभेच्छा. आणि बाकी विद्यार्थ्यांना यातून हा मेसेज घ्यायचा आहे की फेल्युअर नंतरही आपल्याला बिलकुल सक्सेस भेटू शकते, एखादा गव्हर्नमेंट जॉब भेटू शकते. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.